पुण्याच्या आसपासचं गाव, कुटुंब ठीकठाक, एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसून. साहजिकच सुनेवर सर्व भार. आधी किरकोळ कुरबुर, मग बाचाबाची, त्यानंतर कडाक्याची भांडणं. सुनेचं म्हणणं, घरी बसून ऐद्यासारखं खाऊ नका, काम करून हातभार लावा संसाराला. पण बाबा थकलेले. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायच त्यांनी ठरवलं. मुलानेही अडवलं नाही. आले पुण्यात, कुणी म्हातारा म्हणून काम देईना आणि भूक जगू देईना. भीक मागण्यावाचून पर्याय उरला नाही. बाहेरच मुलाला भेटून लाज टाकून बाबा विचारायचे, येऊ का रे बाळा घरी राहायला. बाळ म्हणायचे, मला काही त्रास नाही बाबा, पण हिला विचारून सांगतो. पण या बाबा घरी, असा निरोप बाळाकडून कधी आलाच नाही. आता बाबा अट्टल भिकारी झाले की त्यांना केलं गेलं. अशीच भीक मागताना एके दिवशी माझी त्यांची भेट झाली. बोलताना बाबा म्हणायचे, डॉक्टर म्हातारपण म्हणजे नाजूक वेल हो. वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं. वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते. कुणाचाच आधार नसतो म्हणून. तसंच हे म्हातारपण. झुकलेलं आणि वाकलेलं. निष्प्राण वेलीसारखं. बाबांची वाक्य ऐकून काटा यायचा अंगावर माझ्याही. नाव पत्ता पिनकोडसहित टाकून पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डॉक्टर, त्याला पोस्टाचं तिकीट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं, नाहीतर वर्षानुवर्षे पडून राहतं धूळ खात पोस्टातच. तसंच आमचं आयुष्य. नाव पत्ता सगळं बरोबर पण देव आमच्यावर तिकीट लावायला विसरला, म्हणून आम्ही इथं पडलेले. असं बोलून ते हसायला लागतात. त्यांचं ते कळवळणारं हसू आपल्यालाच पीळ पाडून जातं. मी म्हणायचो, बाबा हसताय तुम्ही, पण हे हसू खोटं आहे तुमचं. तर म्हणायचे, आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं, हसण्याचं नाटकच केलं. आता या वयात तरी खरं हसू कुठून उसनं आणू. मी निरुत्तर. वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय. कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं, टोपलीत ठेवतं. वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली. नंतर कळतं की सुकलेले आहोत म्हणून जाळण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय. सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा. बाबांच बोलणं ऐकून मीच आतून तुटून जायचो. काहीतरी काम करा बाबा, असं सांगून मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती. बाबा कामाला तयार नव्हते. म्हणायचे, आज आहे मातीवर, उद्या माती खाली जायचं, किती दिवस राहिलेत आता. आज कुणी विचारत नाही, पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येऊन पाया पडतील. श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील. नाटक असतं हो सगळं आयुष्यच. प्रत्येकजण आपापली भूमिका पार पाडत असतं इतकंच. इतकं असूनही एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच. बट्या विकण्यासाठी त्यांना मदत केली. 500 रुपये रोज कमावतात बाबा आता. भीक मागत नाहीत. मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करून स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता. आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बट्या विकताना रस्त्यावर भेटले. मला जरा बाजूला घेऊन गेले. म्हणाले, एक गंमत सांगायचीय डॉक्टर. सुनेला कळलंय माझ्या, मी 10-15 हजार कमावतो. तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, हिने तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जाऊ दे म्हणते. पाया पडून माफी मागायला तयार आहे. बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळून करू. मी स्तिमित झालो. 3 वर्ष आपल्या बापाला सास्याला भीक मागायला लावली. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली. डॉक्टर काय करू सल्ला द्या. साहजिकच मी बोललो,
ज्यांनी तुमच्यावर ही वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही. त्यांना तुम्ही नाही पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करू. बाबा म्हणाले, डॉक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगू. आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसेल भीक मागताना. चालेल तुम्हाला? मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवून जाईन का? अहो चुकतात तीच पोरं असतात. माफ करतो तोच बाप असतो. अहो लहानपणापासून प्रेम म्हणजे काय, माया म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो. त्यातून तो किती शिकला माहिती नाही. बहुतेक नाहीच शिकला, नाहीतर ही वेळ नसती आली माझ्यावर. असो, पण आता आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी क्षमा म्हणजे काय हे मला त्याला शिकवू द्या डॉक्टर. आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कोणाला क्षमा करणार नाही. काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवू द्या मला डॉक्टर. असं म्हणाले ते आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागे डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत.